खूप दिवसांनी जेव्हा मी माझा मागचा पडवळाच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केला ना यूट्यूबवर आणि व्हॉट्सअपवर सगळ्यांना पाठवला, तेव्हा तुमचा जो सगळ्यांचा जो रिस्पॉन्स आला, जो प्रतिसाद मला मिळाला ना, त्याबद्दल सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद। तर आज आपण ना अजून एक मस्त हेल्दी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे कॉलीफ्लॉवर राईस। तर कॉलीफ्लॉवर राईस म्हणजे तांदळाच्या ऐवजी आपण कॉलीफ्लॉवर वापरणार आहोत आणि कॉलीफ्लॉवर राईस म्हणजे आपण जसा फोडणीचा भात करतो ना, तसा कॉलीफ्लॉवरचा भात करायचा। चला तर मग मी तुम्हाला आधी त्याचं साहित्य दाखवते। कॉलीफ्लॉवर, भाजलेले शेंगदाणे हे आपलं फोडणीचं साहित्य, जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची, हिंग, हळद आणि हे आपलं न विसरता नेहमीप्रमाणे मोड आलेली मेथी, कोथिंबीर, मीठ आणि फोडणीपुरतं तेल। आता हा कॉलीफ्लॉवर आपण कापून घेऊयात। आता हे तुकडे आपण फूड प्रोसेसरमध्ये घालून जाडसर रव्यासारखे करून घेऊयात। सगळे तुकडे एकदम फूड प्रोसेसरमध्ये नाही घालायचे हा, 2-3 वेळा थोडे थोडे घालून बारीक करायचे। आपल्याला एकदम त्याची पेस्ट करायची नाहीये। सगळे तुकडे एकदम घातले ना तर खालची बारीक होतात आणि वरचे तुकडे तसेच राहतात। कढई गरम झालेली आहे। नेहमीप्रमाणे आधी थोडंसं तेल घालते, मोहरी घालते, जिरं, कढीपत्ता, गॅस बारीक करायचा, मिरच्या, मोड आलेली मेथी, हळद, हिंग, भाजलेले शेंगदाणे हे थोडेसे आपण परतवून घेऊया। आता त्याच्यामध्ये हा कॉलीफ्लॉवर आपण घालूया। मीठ, याचं चांगलं मिक्स करून घेते। तो चांगला मिक्स झालाय हा कॉलीफ्लॉवर। आता बारीक गॅसवरती झाकून ठेवून देते। आता 7-8 मिनिटं झालेली आहे, उघडून बघूयात। हा कॉलीफ्लॉवर शिजायला काही जास्त वेळ लागत नाही हा, लगेच शिजतो। आता हा शिजलेला आहे, त्याच्यावरती कोथिंबीर घालते। आता ह्याच्यात आपण पाणी घातलं नव्हतं, या कॉलीफ्लॉवरच्याच वाफेने जे पाणी पडतं तेवढ्यातच ते शिजून जातं। आता गॅस बंद करते। चला, हा झाला आपला कॉलीफ्लॉवर राईस तयार। हा कॉलीफ्लॉवर आपण नुसता फोडणीचा भात खातो तसा तुम्ही खाऊ शकता किंवा भाजी बरोबरही खाऊ शकता। मी याच्यावर अजून काय घालते वरती, तर हे मायक्रोग्रीन्स घालते। हे अल्फाचे मायक्रोग्रीन्स आहेत। 1 टेबलस्पून मध्ये हे एवढे मायक्रोग्रीन्स तयार होतात। याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, हवं तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते। तर हे अल्फा मायक्रोग्रीन्स मी असे याच्यावरती घालते आणि मस्त हेल्दी कॉलीफ्लॉवर राईस एन्जॉय करते। आता तुम्ही म्हणाल की कॉलीफ्लॉवर राईस का करायचा, तर काय आहे ना, आपली जीवनशैली काय आपल्या पूर्वजांसारखी राहिलेली नाहीये। पूर्वी ठीक होतं, भरपूर भात खायचा, भात म्हणजे कार्बोहायड्रेट्स, पण हल्लीच्या आपल्या जीवनशैलीला जास्त कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला परवडण्यासारखे नाहीयेत, म्हणून त्याच्यासाठी पर्याय म्हणून हा कॉलीफ्लॉवर राईस। चला आता मी लागते माझ्या पुढच्या रेसिपीच्या तयारीला। तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्थ रहा।